तो व्हिडिओ अत्यंत सत्य आहे। साक्री रोडला ही SRPF कॅम्प आहे। इथे या जवानांची शासकीय वसाहत आहे आणि या वसाहतच्या बाजूला एका जवानाने या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार जो होत होता तो त्यांचं ATM आहे त्या ठिकाणी त्याचा मुक्त संचार त्या ठिकाणी त्या जवानांनी बघितला आणि त्याच्या मोबाईलमध्ये ते कैद केला आणि शिवसेनेच्या कार्यालयामध्ये म्हणजे आमच्याकडे तो व्हिडिओ पाठवला आणि याच्या 1 वर्ष अगोदरही एक बिबट्या या बाजूच्या परिसरामध्ये सापडला। त्यावेळेस तर आपण मदत केली होती, शिवसेनेने पाठपुरावा केला होता आणि त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी तो बिबट्या जेरबंद केला होता म्हणून काही नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला आणि बा तुम्ही आता वन विभागाशी संपर्क करा, आमचे अधिकारी पण करतील आणि पाठपुरावा करून या ठिकाणी पिंजरा लावा, त्या ठिकाणी कॅमेरे लावा आणि तो बिबट्या जेरबंद कसा होईल यासाठी प्रयत्न करा। मला या ठिकाणी पिंजरा लावलेला होता का? नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना समक्ष शिवसैनिकांसह गेलो, त्यांना निवेदन दिलं आणि तात्काळ काय काय उपाययोजना कराव्या लागतील ते आम्ही त्यांना सांगितल्या। त्यांनी देखील त्या ठिकाणी मान्य केलं आणि आपण बघत असाल की हा पिंजरा त्या ठिकाणी त्यांनी ठेवला। परंतु काल आम्हाला एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी बघायला मिळाला। काही आमच्या पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुमच्या शिवसेनेच्या मागणीवर या ठिकाणी पिंजरा तर ठेवला आहे परंतु तो पिंजरा बंद आहे। पिंजरा बंद आहे, त्या पिंजऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही। शेळी असेल, मेंढी असेल, कोंबडी असेल, जर पिंजरा बंद असेल त्याच्यामध्ये भक्ष्य नसेल तर जर तो पिंजरामध्ये जर भक्ष्य नसेल, पिंजरा बंद असेल तर तो बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद कसा होईल हा प्रश्न शिवसेनेच्या वतीने आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलेला आहे। या सगळ्या प्रकारातून असं वाटतं की वन विभागाचा यातनं जो भोंगळा कारभार आहे तो त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आणि शिवसेनेने तो उघडकीस आणलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या प्रसारमाध्यमांच्या या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या अधिकाऱ्यांना देखील वरिष्ठांपर्यंत त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलेलं आहे की त्यांच्याकडून मोठी गंभीर चूक या ठिकाणी ती झालेली आहे।